गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। भागवत महात्म्यातला 6वा अध्यायातला शेवटचा थोडासा राहिलेला आहे। तो अध्याय आणि 5व्यातला थोडासा भाग संपून आपण प्रथम स्कंदाला सुरुवात करणार आहे। भागवत महात्म्य सांगताना ज्यांनी भागवत ऐकलं तो ऐकणारा, सगळे जे ऐकतात ते भगवंताच्या लोकाला जातात, जिथं चंद्र जाऊ शकत नाही, जिथं सूर्य पोचू शकत नाही, सिद्धलोकी जाऊ शकत नाही, यत्र सूर्यस्य सोमस्य सिद्धानां गती कदाहा तम लोकम कथास्ते दुसरी भागवत कथा श्रवा। भागवताची कथा श्रवण करणाऱ्याचं महात्म्य एवढं आहे की सिद्धाला जाता येत नाही, योग्याला जाता येत नाही, तप्याला जाता येत नाही, चंद्र सूर्य सुद्धा तिथं पोचू शकत नाही। कलियुगातल्या सर्वसामान्यांचा आपला एवढा अधिकार आहे, नुसतं कानावर भागवत पडलं तर। सप्ताह श्रवण विधी सांगितला, रोज शक्य नाही, त्यांनी सप्ताह श्रवण करावं। आणि त्याचं फळ काय आहे? ज्यांनी ही गोकर्णाची जी कथा काल आपण बघितली, गोकर्णाख्यान आत्मदेव रावणाचं, त्यातला एक शब्द कानावर पडू दे, एक शब्द, सगळी कथा राहिली बाजूला, तरी त्या एका शब्दात सुद्धा एवढं सामर्थ्य सांगितले की त्या माणसाला पुन्हा गर्भवास नाही। हे कोण सांगतंय? श्रीमद भागवत। आणि श्रीमद भागवत सांगते म्हणजे कोण सांगते? प्रत्यक्ष परमात्मा सांगतोय, कारण ती वाङ्मय मूर्ती आहे। हा ग्रंथ नव्हे, हा श्रीकृष्ण, आरती तुम्ही म्हणता ग्रंथ नव्हे, हा श्रीकृष्ण, हा कृष्ण परमात्मा आहे, तो सांगतोय त्याला गर्भवास नाही। वातांबुपर्णाक्षण देह शोषणोस्तपो भिरुग्रेचिकाल संचिते योगेच संयाति तगतेवे सप्ताह गाता श्रवणेन्द्रियांतिमा। जे केवळ वारा पिऊन राहतात, पाणी पिऊन राहतात, अन्न पाण्याचा त्याग करतात, अनुष्ठान करतात, त्यांना सुद्धा जे प्राप्त होत नाही ते केवळ सप्ताह श्रवणानं प्राप्त होतं। रोज नाही येत बाबा, रोज नाही, सप्ताह श्रवण तरी करा। आणि मग असं ह्याचं पुण्य आहे। आपले पितृ सुद्धा, पितृगणांचा सुद्धा उद्धार होतो, सगळ्या पितरांचा सुद्धा उद्धार, आपला तर होतोच होतो, पण आपण म्हणलेले मागचे पितर सुद्धा उद्धरतात, सगळ्या पितरांचा उद्धार होतो, अशी ही कथा आहे। अथ ते संप्रवक्ष्याम सप्ताह श्रवणे विधिम सहारे वसुदेवचे प्राया साध्यो विधी स्मृतः। ह्याचा विधी काय आहे? सप्ताह श्रवण कसं करावं? भागवताच्या सप्ताहाचा विधी कसा पार पाडावा? सुरुवातीला ज्योतिषाला मुहूर्त विचारावा। मुहूर्त कुठला आहे ते ज्योतिषाला बोलवावं। प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंताच्या नामाचं सामर्थ्य असं आहे, त्या लग्न ठरताना सुद्धा सुरुवातीला मुहूर्त बघितला जातो का नाही? मुहूर्त बघितला जातो। आणि मंगलाष्टका म्हणण्याच्या अगोदर काय म्हणलं जातं सुरुवातीला? तदैव लग्नम सुदिनम तदैव ताराबलम चंद्रबलम तदैव विद्याबलम दैवबलम तदैव, नाही का? लक्ष्मीपते ते गृह स्मरामी म्हणजे काय? त्यावेळेला त्याचं चंद्र लग्न याचा अर्थ काय होतो? दिवसाचे आपले 24 तास असतात, त्या 24 तासामध्ये 2 भाग करायचे, 12-12 तासाचे। त्या 12-12 तासाचे 2-2 तासाचे 6-6 भाग, त्या 2 तासाचं असं एक लग्न होतं, एक लग्न। मग त्या आपलं लग्न मुहूर्त कुठला आहे? आपल्या राशीला तिथून चंद्र कितव्या स्थानात आहे ते ज्योतिष सांगतो, कितव्या स्थानात आहे, म्हणजे तो शुभ आहे का अशुभ आहे मुहूर्त बघताना, ठीक आहे? प्रत्येक वेळेला मुहूर्त बघतो आपण। घर बांधायचं आहे तर घर बांधताना तो चंद्र स्थिर असला पाहिजे, चर असून चालत नाही। वाहन घेताना स्थिर आणि चर दोन्ही असलं पाहिजे, वाहन राहिलंही पाहिजे आणि ते चाललंही पाहिजे। चंद्रबळ आहे का? तदैव लग्नम सुदिनम तदैव, तो दिवस कोणता चांगला? चंद्रबळ आहे का? विद्येचं बळ आहे का? दैव बळ आहे का? दैव म्हणजे नशीब नव्हे,
दैव म्हणजे इंद्रियाष्टची देवता असतात, त्यांचं आपल्याला बळ आहे का? आणि हे सगळं असेल तर तो काय झाला? तो मूर्त झाला. पण भगवंताचं नाम असं आहे, हे जर काहीच नसेल, कुठलंच नाही, मुखात नाम आहे, मुखात नाम आहे, तोच मूर्त. लक्ष्मीपते ते भ्रम स्मरामी, नाही का? सुरुवातीला सांग तो मुहूर्त, कारण वेळेला अक्षर नाही पडली, त्याचं स्मरण आहे ना, तो मुहूर्तच, नाही का? आणि म्हणून मुहूर्त बघावा, ज्योतिषाला बोलवावं, मुहूर्त बघावा. आणि मग कुठला महिना सांगितला? श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, हे पवित्र महिने आहेत. व्यतिपात आणि भद्रायोग हा टाळावा. भागवत श्रवणामध्ये अनेकांना आमंत्रण द्यावीत, सगळ्यांना बोलवावं. जे भगवत कथा ऐकतात, ज्यांना रुची आहे, जे हरिकीर्तन करतात, सगळ्यांना बोलवावं. स्त्रियांना बोलवावं, शूद्रांना बोलवावं. सगळ्यांना बोलल्यानंतर त्यांची बसण्याची व्यवस्था करावी. विरक्त असतील, वैष्णव असतील, सगळ्यांना बोलवावं आणि त्यांना सांगावं, महोदय 7 दिवस आमच्याकडे विधी आहे, तुम्ही या. तुम्ही 7 दिवस जमत नाही, 1 दिवस या. 1 दिवस नाही, तासभर तरी या. तासभर जमत नाही, ह्याला तरी या, पण या. विनंती करावी, प्रेमानं आग्रह करावा आणि सगळ्या श्रोत्यांना असं बोलवावं, बोलून भागवत कथा सांगावी, प्रेमपूर्वक बोलवावं, कृपा करावी. आणि असं केल्यानंतर आमंत्रण देतील, त्यांची सोय झाली पाहिजे. कथा श्रवण हे कुठं करायचं? वनामध्ये करावं, आपल्या घरी करावं. आणि सप्ताह करताना प्रशस्त मैदान असावं. अशा ठिकाणी तिथं जागेची स्वच्छता करावी, सडा संवर्जन करावं, रांगोळी करावी. सगळीकडे असं वातावरण निर्मिती असावी. भगवंताला असं वाटावं की आपण इथं राहावं येऊ, नाही का? भगवंताला असं वाटलं पाहिजे. केळीच्या खांबाने सजावट करावी, चारी बाजूनी पानं, फुलं, फळं, सगळे झेंडे लावावे. उच्च स्थानावर 7 लोक आहेत अशी कल्पना करून त्या विरक्त ब्राह्मणांना बोलवावं. ते ब्राह्मण विरक्त असावेत. त्या वक्त्यासाठी सुद्धा एक दिव्य असं आसन करावं. वक्ता जर उत्तराभिमुख असेल तर श्रोत्यांनी तोंड पूर्वेकडे करावं. आणि त्या वक्त्याच्या जवळ लोकांच्या काही शंका असतील तर त्या शंका निवारण करण्याचं सामर्थ्य असणाऱ्या व्यक्ती त्या वक्त्याच्या जवळ बसवावा. या जवळ कोणीतरी असावा. कुणाला काही शंका नाही तर त्याला त्याचं निरसन करण्याचं सामर्थ्य त्या माणसाकडे असावं. तो कसा असावा? वक्ता कोण असावा? कुणीही भागवत सांगू नये. विरक्तो वैष्णव विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योती निस्पृहा. तो विरक्त असावा. विरक्तो विप्रो म्हणजे ब्राह्मणच असावा. कुणी भागवत सांगू नये. विरक्तो विप्रो दृष्टांत कुशलो. अनेक दृष्टांत केला. ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांताची अशी मांदी आहे. ज्ञानेश्वरीचे दृष्टांत कुठल्याच ग्रंथात आधी झाले आणि नंतर झाले नाहीत. त्याची तुलनाच होऊ शकत नाही ज्ञानेश्वरीतल्या दृष्टांताची. पुन्हा अशी दृष्टांत झाली नाही. दीप कालिदासामध्ये दीप शिखा म्हणून एक दृष्टांत आहे. नाजूक दृष्टांत देण्याच्या बाबतीत कालिदास, असं दीप शिखा हा त्यांचा दृष्टांत आहे. पण ज्ञानेश्वरीतला जो दृष्टांत आहे की त्या केसरावर भुंगा बसतो परागकण घेण्याकरता आणि जे केसर असतात त्याला आपला पाय लागून तो असा वाकणार पण नाही इतका भुंगा, इतका नाजूक दृष्टांत माऊलीचा. कालिदासापेक्षा सुद्धा नाजूक दृष्टांत आमच्या माऊलीने दिला. गटे नावाचा जपानचा विद्वान संस्कृतचा अभ्यास करण्याकरता भारतामध्ये आला होता. आणि भारतामध्ये आल्यानंतर सुरुवातीला त्याच्या हातात कालिदास पडलं. कालिदास पडल्यानंतर तो वेळेसकट नाचू लागला डोक्यावर घेऊन. चला असं बघायला मिळालं नव्हतं. कालिदासाचं महात्म्य मोठं आहे. पण मला असं वाटतं की त्याचं दुर्दैव आमची ज्ञानेश्वरी त्याच्या हातात पडली नाही. आणि कालिदास घेऊन जर तो डोक्यावर नाचत असेल तर ज्ञानेश्वरी हातात पडल्यावर त्या घटनेनं काय केलं असतं, नाही का? हा भाव आहे. अभ्यास करण्याचा तिथून इथं आला होता. तर काय असलं पाहिजे? ग्रंथापुढे नारळ ठेवावा, त्याला नमस्कार करावा, सांगणारा शुकरूप मानावा, बरं का? आणि वेदशास्त्र विशुद्धीकृत, वेदांचा शास्त्राचा अभ्यास असावा. दृष्टांत कुशलो धीरोक्ता कार्योती निस्पृहा. तो निस्पृह असावा. काही नाही, निस्पृह असावं जीवन. आणि अशा वक्त्यानं प्रसन्न अंतकरणाने कथेमध्ये विघ्न येऊ नयेत. कथा चालू असताना काही विघ्न येऊ नयेत.
म्हणून ब्राह्मणांना बोलवावं, 5 ब्राह्मण बोलवावे. हे कुठलं सांगतोय मी? सप्ताहविधीतलं. आणि मंत्राचा घोष करावा. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा. जो पुरुष लोकव्यवहार, संपत्ती, धन, पुत्र यांची चिंता सोडून केवळ कथेत लक्ष देतो त्याला श्रवणाचं फळ मिळतं. सगळी चिंता सोडावी, कथेमध्ये पूर्ण लक्ष असावं. कथेला सूर्योदयाला सुरुवात करावी. 3.5 प्रहरापर्यंत कथा चालावी. ती मध्यम स्वरात असावी. चांगल्या तऱ्हेने स्पष्ट उच्चार असावा त्या वक्त्याचा, सगळ्यांनी ऐकू जावं. दुपारच्या वेळी थोडीशी विश्रांती घ्यावी. कथेतील प्रसंगानुसार काही दृष्टांत सांगावे. वैष्णवानी कथेच्या वेळेला मल मूत्र याला थोडासा हे करावं, त्याला आवेग कहावा. सांगणारा हा जर सुदृढ असेल तर 7 दिवस त्यांनी उपास करावा. बरं का, उपास करावा. आणि जर शक्य नसेल, बाबा त्याला शक्य नाही, फलाहार घ्यावा. आणि तेही शक्य नसेल तर भोजन सात्विक घ्यावं. नाहीतर उपास केल्यानंतर काय होतं, पोटात काय नाही म्हणून माझं लक्ष माझ्याकडे जातं, मग ह्याच्याकडे लक्ष राहत नाही. म्हणून सात्विक आहार नसावं, सात्विक आहार घ्यावा. उपवास या शब्दाचा अर्थ आहे, उप म्हणजे जवळ आणि वास करणं म्हणजे त्याचं चिंतन करणं. उपास म्हणजे करणं म्हणजे आज एकादशी आहे, दिवसभर खिचडी खाणे, रोज जेवढं खात नाही त्याच्या 10 पट आज खायचं आणि माझा आज उपास आहे म्हणायचं, असं होतं. असं नको आहे. आणि उपास करण्यापेक्षा मी करतो हे सांगणं जास्त असतं. आज माझी की नाही, आज चतुर्थी आहे, त्यामुळे मला काय आज जमलं नाही, आज माझी चतुर्थी, मला काम काय जमलं नाही हे मला सांग, माझ्या चतुर्थी हे मला सांगायचं असतं. लक्ष त्याच्यावर असतं. आणि रोज जेवढं खातो त्यापेक्षा आज तू जास्त खात असतो. फळं हे खाणं म्हणजे उपास नव्हे, त्याला शास्त्रीय पण आधार आहे आणि वैज्ञानिक पण आधार आहे. त्याचं दिवसभर चिंतन करावं, दिवसभर त्याचं भगवंताचं स्मरण. एरवी तू आपलं स्मरण करतो, तो स्मरण करतोय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तो तुमचं नित्य स्मरण करतोय म्हणून तुम्ही माझं ऐकताय, कारण तो आपलं स्मरण चालू आहे त्याचं. तो आपल्याला शिव नाही, स्मरण चालू आहे. ज्या दिवशी त्याला स्मरण, तो आपल्याला स्मरणार नाही, शिवणार नाही, त्या दिवशी आपण शिवू. ठीक आहे, शिवू. त्याचं ध्यान आहे. एक दिवस आपणही त्याचं ध्यान करावं. त्याचं अस्तित्व कुठं आहे? तो नेहमी कुठं राहतो? वैकुंठात राहतो. वैकुंठ हा त्याचा तसा जुना पत्ता आहे, बरं का. तो त्याचं हृदय, तो कुठं आहे? योगियांच्या हृदयामध्ये आहे. सूर्याच्या ठिकाणी त्याचं अस्तित्व आहे. भगवद्गीतेमध्ये असं सांगितलं, तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबी ही न दिसे, परी योग्यांची मानसे उमरोडोनी जाय, मी तयापाशी पांडवा हरपला गेवसावा, जेत नाम घोष बरवा करती माझे. एक वेळ मी योग्यांच्या हृदयात पण नसेल, वैकुंठात अजिबात नसेल. जिथं माझं नाम चालू आहे तेच वैकुंठ. इथं नाम चालू आहे ना, भाव ठेवा, तो इथं आहे, हेच वैकुंठ. त्यामुळे तो जुना पत्ता आहे. नाम संकीर्तन चालू आहे तेच वैकुंठ. आणि अशा प्रकारे त्याचं चिंतन करावं, त्याच्याबद्दल भाव असावा, प्रेम असावं. श्रद्धायुक्त अंतःकरणाने भागवताची कथा ऐकावी, जय जयकार करावा, श्रोत्याला प्रसाद द्यावा, तुळशीच्या माळा द्याव्यात, मृदुंग झांज वाजवावी, कीर्तन करावी, प्रवचन करावी. आणि हवन करताना दशमस्कंदाचा एक श्लोक वाचून मध, तूप, तीळ, अन्न या वस्तूच्या तिथं आहुत्या टाकाव्यात. होम हवन करण्याचं जर सामर्थ्य नाही आपल्याकडे जर आर्थिक क्षमता नसेल तर ब्राह्मणांना हवन सामग्री दान करावी. अनेक प्रकारच्या त्रुटी यांनी संपतात. नंतर 12 ब्राह्मण बोलवून पायस, मध असं उत्तम भोजन घालावं. गाई आणि सुवर्णाचं दान करावं. आर्थिक क्षमता जर असेल तर 3 पल सोन्याचा सिंह करायचा आणि तो त्या भागवताच्या ग्रंथावर ठेवून तो ब्राह्मणाला दान द्यायचा, कुवत असेल तर. आणि ती दक्षिणा द्यायची. आणि
आणि ह्याने काय होतं सांगितलं असं दान केल्याने, तर तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटतो. धर्माला कलियुगामध्ये दान शिल्लक राहिले, बाग पुढे येईल, बाकीचं सगळं संपलंय, दानच तेवढं शिल्लक राहिले. त्यामुळे काय होईल, 4 मोक्ष सांगितले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे 4 मोक्ष आहेत. तसाच मोक्ष खरा चौथाच सायुज्यता आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता हे 4 मुक्ती आहेत, नाही का. सलोकता, त्याच्या लोकाला जाणं. पांडुरंग जर आमचा पंढरपुरात असेल तर पंढरपुरात जाणं ही सलोकता झाली. समीपता, नुसतं स्टँडवर नाही, आता मंदिरात गेलोय, समीप आहे, त्याच्या जवळ आलोय. स्वरूपता, त्याचं रूप प्राप्त झालंय. आणि सायुज्यता, देव पाहण्याशी गेलो आणि देवाची ओढ ठेवलो, आता देवच झालो, बघण्याकरता मी शिल्लक वेगळा राहिलोच नाही. वैकुंठ लोकांमध्ये जेवढे म्हणून जे सगळे आहेत त्या भगवंतांनी त्याला सारूप्य मुक्ती दिलेली आहे. तिथं सगळे विष्णू सारखे दिसतात. फक्त श्री वत्सलांची जी खूण आहे छातीवर ती तेवढी फक्त एकट्या विष्णूकडे आहे, बाकी कुणाकडे नाही. फक्त एकटा परमात्म्याकडेच ती खूण आहे. बाकीची सगळी रूप सगळे विष्णू सारखे दिसतात. दिवाळीचा सण होता आणि परमात्म्याला बायकोची चेष्टा करण्याची लहर आली. ओवाळताना बायको ओवाळायला लागली. ओवाळताना काय केलं भगवंतानी, स्वतःसारखी 5-6 सगळी रूप धारण केली. बायकोला पुढं पडलं रुक्मिणी मातेला. आता कोणाला ओळख, लाजविले गे माये आता कवणा ओवाळू, आणि जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. कुणाला ओवाळू, ओवाळायला गेले भलताच निघाला तर काय करायचं. चेष्टा कधी करावी, देव खोडील होते तसे. राम नव्हता, कृष्ण अवतारमध्ये मर्यादा नव्हती, अमर्यादा पुरुषोत्तम. नामदेवाने सांगितलं, देवा माते भगवती काळजी करू नका, याने किती काही करू द्या, श्रीवत्सलांजन कुठे आहे बघा, ते देत नाही स्वतःच. श्रीवत्सलांजन काय आहे, भृगु ऋषीच्या त्या ब्राह्मणाने छातीवर लात आहे, ती सुद्धा जपून ठेवली आहे भक्ताने, देवाने. ती एवढी तिकून देत नाही कोणाला. किती प्रेम आहे भक्तात देवाचं भक्तावर. अरे मारलं छातीची लात जपून श्रीवत्सलांच्या, ती खूण तेवढी देत नाही कोणाला. अनेक रूप धारण केली, ते देत नाही. तित्त बघा म्हणले, त्याने किती कॉपी पेस्ट करू द्या, एवढं हालत नाहीये. अशा प्रकारे त्याचं स्तवन करावं, प्रेम ठेवावं, भक्ती ठेवावी, शुद्ध अंतःकरण असावं. विष्णू सहस्त्रनामाचा जप करावा. काही कमी अधिक दोष राहिले असतील तर ते नाश पावतात. आणि अशी कथा झाल्यानंतर ज्ञान, वैराग्य, भक्तीला काय मिळाली, पुष्टी मिळाली. थकले होते, वृद्ध झाले होते, आळोखी पिळे आपण बघितलं, आळोखी पिळे देत होते, जांभळ्या देत होते. आणि ही भागवताची कथा अशी झाली, अगदी त्याला पुष्टी मिळाली, तरुण झाले आणि सगळं मनोरथ पूर्ण झालं. कुणाचं, त्यावेळेला शरीरावर रोमांच दाटून आले, परमानंद दाटून आला. भगवंताचे नारद मुनींनी ही कथा ऐकली आणि सद्गतीत संघाधिकाराला त्यांनी सांगितलं, धन्यो मुनी ग्रहतोस्मी भवती करुणापरे अद्यमे भगवाल्यम सर्व पापहरो हरी. नारद म्हणाले, मी धन्य झालो, दयाळू आहात, आपण माझ्यावर कृपा केली आणि श्री हरीची आज मला प्राप्ती झाली. नारदांनी सांगितलं, श्रवणम सर्व धर्मभ्यो वरम मन्ये तपोधरा वैकुंठस्थो यथा कृष्णो श्रवणादस्य लभ्यते. भागवताचं श्रवण सर्व धर्मामध्ये जर श्रेष्ठ काय असेल तर भागवताचं श्रवण करणं. भागवताचं श्रवण करणं म्हणजे भगवंताला शरण जाणं, नाही का. बाकीचं सगळं सोडून द्यावं. सर्व धर्मान परित्यज्य मामेक शरणं व्रज अहं ता सर्व पापेभ्यो मोक्षेच्छामि मा शुचः. सगळं सोडून द्यावं, त्याला शरण जावं. हा उत्तम धर्म आहे. वैकुंठ प्राप्ती होते.